नमस्कार मित्रांनो, मी रामेश्वर नवटके आपलं वेणुगंगा टेक या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहे। मित्रांनो, महाराष्ट्र सरकारने लाडकी बहीण योजना चालू केली आणि या लाडक्या बहिणींना 1500 रुपये देण्याचं जाहीर केलं। या अगोदर तसे 1500 रुपयाचे हप्ते सुद्धा मिळाले। त्यानंतर निवडणुका झाल्या आणि निवडणुका झाल्याच्या नंतर असं भरभरून यश या महिलांनी या सरकारला दिलं आणि परत हे सरकार स्थानबद्ध झालं, महाराष्ट्रात आलं। आता महत्त्वाची गोष्ट आहे मित्रांनो की आता सध्या ज्या लाडक्या बहिणी आहेत म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील बहिणी, या बहिणींच्या अर्जांची आता पडताळणी होणार आहे। मग आता पडताळणी होणार म्हणल्याच्या नंतर यामध्ये ज्या काही महिला आहेत ज्यांची पात्रता नसताना सुद्धा त्यांना पैसे मिळतात, अशा महिलांचे अर्ज बाद होणार आहेत। मग यासाठी पात्रता काय होत्या किंवा कोणत्या महिलांचे अर्ज बाद होणार आहेत, कोणत्या महिलांचे पैसे बंद होणार आहेत आणि आतापर्यंत 1500 मिळत होते। निवडणुकीमध्ये या सरकारने सांगितलं होतं की आमचं सरकार जर पुन्हा आलं तर आम्ही 2100 रुपये या योजनेच्या माध्यमातून महिलांना देऊ, असं सुद्धा त्यांनी जाहीर केलं होतं। आता यामध्ये जी पडताळणी होणार आहे, पडताळणी झाल्याच्या नंतर कोणत्या महिलांचे अर्ज बाद होणार आहेत याबद्दल आपण सविस्तर माहिती बघणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि इतरही महिलांना शेअर करा। तर मित्रांनो, महत्त्वाची गोष्ट म्हणजे जो काही शासन निर्णय निघाला होता या योजनेच्या बाबतीत, तर त्या शासन निर्णयामध्ये कोणताही बदल होणार नाही, कारण त्या शासन निर्णयानुसारच पडताळणी होणार आहे। आता त्यावेळेस काय झालं होतं की शासन निर्णय निघाला, अर्ज भरण्यास सुरुवात झाली, आचारसंहिता लागणार होती, भराभरा जनतेने अर्ज भरले, प्रत्येक महिलेने अर्ज भरला। मग त्यामध्ये ज्या पात्र होत नव्हत्या त्या महिलांनी सुद्धा अर्ज भरले, त्यांनाही पैसे मिळाले। मग आता या शासन निर्णयानुसार पडताळणी होणार आहे, त्यामध्ये कोणताही बदल नाही किंवा सर्वसाधारण ज्या काही महिला आहेत अशा कोणत्याही महिलांचे पैसे बंद होणार नाहीत किंवा त्यांचे अर्ज बाद सुद्धा होणार नाहीत, असं महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले आणि मुख्यमंत्र्यांनी सुद्धा सांगितले। मग आता यामध्ये पडताळणी नेमकी कशी होणार आहे तर त्याबद्दलच आपण माहिती बघणार आहोत। तर मित्रांनो, महत्त्वाची गोष्ट की या योजनेसाठी महत्त्वाची गोष्ट होती की उत्पन्नाची मर्यादा, महिलेचं उत्पन्न हे 2.5 लाख रुपयाच्या आत असावं, ही अट त्याच नियमामध्ये होती, त्याच शासन निर्णयामध्ये दिलेली होती। मात्र यामध्ये काही महिलांचं उत्पन्न त्याही वरी असलं तरी त्यांनी त्यासाठी अर्ज भरलेला आहे, किंवा काही महिला ह्या इन्कम टॅक्स भरतात त्या महिलांनी सुद्धा अर्ज भरले होते, किंवा कुटुंबातील सदस्य एखादा इन्कम टॅक्स भरतो त्या महिलेने सुद्धा अर्ज भरले होते। मग त्या महिलांचे अर्ज यामधून अपात्र होणार आहेत। आता दुसरी गोष्ट आहे की ज्या कुटुंबामध्ये 4 व्हीलर वाहन आहे, कार आहे, ट्रक आहे किंवा एखादी मोठी ट्रॅव्हल्स आहे, अशी जी काही मोठाली वाहनं आहेत 4 व्हीलर, अशा वाहनं असणाऱ्या कुटुंबातील ज्या काही महिला आहेत त्यांचे सुद्धा अर्ज बाद होणार आहेत। फक्त त्यामध्ये ट्रॅक्टर असेल तरच अर्ज बाद होणार नाही। त्याचं कारण असं आहे की ट्रॅक्टर हे शेतकरी वापरू शकतो, शेतकऱ्याकडे ट्रॅक्टर असतं, मग त्या शेतकऱ्याच्या महिलेचा अर्ज बाद होणार नाही, क्लिअर। आणि दुसरी गोष्ट की ज्या महिला नोकरदार आहेत आणि नोकरीला असताना जर त्यांनी अर्ज भरलेला असेल किंवा अर्ज भरल्याच्या नंतर त्यांना नोकरी लागली असेल तर अशा महिलांचे सुद्धा या योजनेच्या माध्यमातून पडताळणीच्या माध्यमातून अर्ज बाद होणार आहेत। किंवा काही महिला अशा आहेत की किंवा भारत सरकारच्या महाराष्ट्र शासनाच्या कोणत्याही पदावर अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, संचालक म्हणजे राजकीय पदाचा लाभ घेणारे जे काही आहेत त्यांच्या कुटुंबातील त्यांचे सुद्धा एक अर्ज बाद होण्याची शक्यता आहे। आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या महिला इतर योजनांचा लाभ घेतात, कोणी संजय गांधी निराधार घेत असेल, कोणी निराधार महिलेचा घेत असेल, अशा सुद्धा महिलांचे अर्ज बाद होऊ शकतात। त्यानंतर PM किसान योजना आणि नमो शेतकरी योजना या योजनेचा एखादी महिला लाभ घेत असेल तर या योजनांचे दोन्हीचे मिळून हे वर्षाचे 12,000 रुपये होतात। मग 12,000 रुपये होत असतील तर महिन्याला समजा त्या महिलेला 1,000 रुपये येतात आणि लाडकी बहीण योजनेचे 1500 आहेत, म्हणजे त्यामधून 1000 कट होणार, म्हणजे त्या महिलेला फक्त 500 रुपयेच मिळणार। अशा महिलांचे हे अर्ज बाद होणार आहेत। मग ज्या सर्वसामान्य महिला आहेत, कामगार आहेत, अशा कोणत्याही महिलांचे अर्ज
या योजनेमधून बाद होणार नाहीत किंवा या महिलांचे पैसे बंद पडणार नाहीत। आणि दुसरी गोष्ट मित्रांनो, की या अगोदर शासनाने सांगितलं होतं की आम्ही 1500 रुपये महिना तर द्यायलो, पण जर आमचं सरकार आलं तर आम्ही 2100 रुपये महिना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून देऊ। आता मित्रांनो, त्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी सुद्धा सांगितलं आणि महिला व बाल कल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी सुद्धा सांगितलं की आता जे पुढे फेब्रुवारी आणि मार्च मध्ये अधिवेशन होईल, त्या अधिवेशनामध्ये जर निर्णय झाला तर त्यापुढे आम्ही 2100 रुपये महिना या महिलांना देऊ। मात्र त्या अगोदर मित्रांनो, यासाठी वार्षिक 47-46 हजार कोटी रुपये एवढं बजेट लागत आहे। त्यामुळे ही पडताळणी होणार आहे आणि पडताळणी झाल्याच्या नंतर पुढे जे काही अधिवेशन होईल त्या अधिवेशनामध्ये 2100 रुपये महिना देण्याचा निर्णय होऊ शकतो। त्यामुळे कोणत्याही महिलांनी घाबरण्याची गरज नाही। सर्वसामान्य महिलांचे अर्ज बाद होणार नाहीत। ज्यांना गरज नाही, ज्यांना पैसे अगोदरच त्यांच्याकडे आहेत, ते इन्कम टॅक्स भरतात, 4 व्हीलर वाहन आहे, घरात आमदार खासदार आहे, संचालक आहे, राज्य सरकारचा लाभ घेतात किंवा इतर योजनांचे लाभ घेतात, अशाच फक्त महिलांचे अर्ज बाद होणार आहेत, अशी ही माहिती होती। आपल्याला माहिती कशी वाटली नक्कीच कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि इतरही महिलांना शेअर करा। धन्यवाद।